मित्रांनो नमस्कार. VIP महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ मांडला या आपल्या कार्यक्रमात आज आपण चर्चा करणार आहोत. उद्धवजी ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सर्वसामान्य जनतेचा दृष्टिकोन काय आहे याबाबत आपण जाणून घेऊया. या चर्चेसाठी माझ्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक किशोर आपटे. किशोरजी नमस्कार. नमस्कार. किशोरजी, मागील 2 वर्षापासून शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पाहायला मिळाला. यावर्षी मात्र मैदानावरून फारशी राजकीय वळवदान दिसली नाही. नेमकी काय राजकीय कारणे असू शकतील, काय सांगाल? नमस्कार. शिवसेनेच्या फुटीनंतर आपण गेल्या वर्षी पहिल्यांदाच शिवसेनेचे 2 दसरा मेळावे अनुभवले. शिवसेनेच्या इतिहासात मला वाटतं हा पहिल्यांदाच असं पाहायला मिळालं की एक पक्ष आणि त्याचे 2 दसरा मेळावे. गेल्या वर्षी ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी स्वतः सभा करत शिवाजी पार्कच्या मैदानासाठी हट्ट धरला होता आणि त्यांच्याकडे राज्याचं मुख्यमंत्री पद आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे आणि महाशक्तीचा पाठिंबा आहे, अशा वगैरे त्यांच्या बोलण्याचा एकंदर बाज होता. आणि त्यामुळे शिवसेनेच्या 2 गटांमध्ये जो नवाच ताजा संघर्ष झाला होता त्याची पार्श्वभूमी थोडीशी गंभीर पार्श्वभूमी होती आणि त्यांना ते उद्धव ठाकरे यांना आव्हान देणं आवश्यक होतं. राजकीयदृष्ट्या आपलं वेगळं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची जी सुरुवात झाली होती त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो प्रयत्न केला होता. आणि मग गद्दारांचा मेळावा, खोके सरकारचा मेळावा वगैरे अशा पद्धतीची टीका त्यांना सहन करावी लागत होती आणि या सगळ्या टीकांना उत्तर देण्यासाठी एक चांगली संधी त्यांच्यासमोर होती. परंतु एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जशी काही शक्ती आहे तशी सर्वसामान्य शिवसैनिक जे आहेत त्यांची एक वेगळी शक्ती पाहायला मिळाली आणि ह्या सगळ्याचा अंदाज आल्याच्या नंतर मग एकनाथ शिंदे यांच्याकडून BKC मैदानाचा पर्याय निवडण्यात आला आणि शेवटच्या क्षणाला मग त्यांनी थोडीशी माघार घेत शिवाजी पार्कचा हट्ट सोडून दिला होता. या वर्षी मात्र परिस्थिती खूपच वेगळी आहे. मला वाटतं तुम्ही जे प्रश्न विचारलात तर मैदानावरून फार हट्टाग्रह झालेला दिसला नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण मला असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता फक्त उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेतल्या अस्तित्वाची लढाई इतकंच कारण राहिलं नाही. कारण तसं पाहायला गेलं तर निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचा पक्ष, शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे मागील दसरा मेळाव्याच्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्याकडे नव्हतं. यावेळी त्यांनी ते मिळवलंय. त्यामुळे आता त्यांना अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आज तरी मान्यता मिळालेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्वोच्च न्यायालयात जो काही अपात्रता संदर्भातला निकाल आला त्यानंतरही जवळजवळ 5 महिने झाले अजूनही शिंदे यांची गच्छंती काही झालेली नाही. पक्षफुटीच्या कारणावरून पक्षांतर बंदी कायद्याच्या आधारे त्यांना न्यायालयाकडून आजही जरी निकाल आला असला तरी सत्ता सोडावी लागलेली नाहीये. त्यामुळे दुसरीकडे त्यांनी वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण केलाय. एकनाथ शिंदे यांच्या दृष्टिकोनातून आता शिवसेनेला टक्कर देणं, शिवसेनेची अस्तित्वाची लढाई लढणं आणि एकंदरच त्याच्यावर शक्ती खर्च करणं ह्यापेक्षा त्यांच्यासमोरची आव्हानं थोडीशी बदललेली आहेत. ती आव्हानं अशी आहेत की आता आपण पाहतो की सर्वोच्च न्यायालयात आता अपात्रता प्रकरणाचा सुनावणी झाल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांच्या न्यायालयात आता सुनावणी सुरू आहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने आता धारेवर धरलेला आहे विधानसभेच्या अध्यक्षांना. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला जो मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे त्या प्रतिसादामुळे राज्य सरकार वरती दबाव आहे. हे दुसरं आव्हान आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की आता मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो खऱ्या अर्थाने राज्य सरकारचा विषय राहिलाच नाहीये. तो विषय केंद्र सरकार झालेला आहे. कारण मराठा आरक्षणासाठी जे काही आता करायचं आहे कायदेशीर उपाययोजना किंवा घटनात्मक जे काही दुरुस्ती वगैरे जे काही करायचे तो सगळा विषय केंद्र सरकारच्या
केंद्र सरकारच्या अधिकार कक्षेमध्ये आता आलेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा एक खूप मोठा दबाव सध्याच्या सरकारवरती राहिलेला आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्या आव्हानापेक्षा सुद्धा ही दुसरी जी महत्वाची राजकीय आव्हानं आहेत, या आव्हानांकडे आता मुख्यमंत्र्यांना पाहण्याची गरज आहे आणि त्यात ते व्यस्त आहेत. त्यामुळे देखील कदाचित त्यांचं आता ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींकडून लक्ष वळलेलं आहे दुसरीकडे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की 26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या मधल्या काळात केव्हाही एकनाथ शिंदे यांचा राजीनामा होऊ शकतो असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. आणि ह्या मागचे कारण सगळ्यात महत्वाचं जे आहे अपात्रता प्रकरणाच्या संदर्भातलं ते आहे, किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आता जर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा ह्याचं टायमिंग जे आहे ते जर भारतीय जनता पक्षाने साधलं तर ह्या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये वेगळ्या पद्धतीची कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून देखील अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये जे आलेला दुसरा गट आहे त्यांच्या संदर्भातले ज्या काही राजकीय ज्या पद्धतीच्या शक्यता आहेत त्या सुद्धा पडताळून पाहणं शक्य होणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता मुख्यमंत्र्यांसमोरच्या आव्हानांचं हे बाज बदललेलं आहे. मुख्यमंत्र्यांसमोरची आव्हानं फक्त उद्धव ठाकरे किंवा शिवसेना राहिलेली नसून बाकीच्या इतर प्रश्नांनी त्यांना घेरलेलं आहे. आणि आता एकनाथ शिंदे यांचं सरकार आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय अस्तित्व पणाला लागलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी फारसा मैदान किंवा ह्या गोष्टींवरती जास्त लक्ष न देता या बाकीच्या आव्हानांसाठी कदाचित ह्या काही गोष्टी सोडून दिलेल्या असाव्यात. पण एकूणच जे काही आता तुम्ही जसं म्हटलं तसं शक्ती दुर्याचा सामना असल्यासारखं आपण 2 वर्ष पाहत आहोत की शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे शिलंगणाचं सोनं, बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत विचारांचं सोनं, हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी गेली अनेक वर्ष आपण शिवसैनिक शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर जमा होताना पाहिले. परंतु आता जी सभा झाली या सभेमध्ये दोन्ही व्यासपीठावरून जी उणीधुणी काढली गेली, जी टीका टिप्पणी केली गेली, त्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य शिवसैनिकाला काय मेसेज मिळाला हा एक त्यातला प्रश्न आहे. मला वाटतं हाच आजच्या आपल्या राजकीय विश्लेषणाचा मुद्दा असू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नजीकच्या भविष्यात जी राजकीय आव्हाने आहेत त्याबद्दल काय सांगता येईल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आता राज्याचं मुख्यमंत्री पद जे सांभाळत आहेत त्यांच्यासमोर बरीच आव्हानं आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता सर्वाधिक तीव्रतेचा जो मुद्दा आहे तो मराठा आरक्षण हा आहे. आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील एकनाथ शिंदे यांना राज्य सरकार म्हणून जे काही करणं शक्य आहे तर ते फारच म्हणजे मर्यादित स्वरूपाचं काम त्यांच्या हातात राहिलेलं आहे. तर त्यांना आता केंद्र सरकारकडेच ह्या संदर्भामध्ये जाऊन आपला काही जो काही प्रभाव आहे, राजकीय प्रभाव जो आहे तो दाखवण्याची, सिद्ध करण्याची एक खूप मोठी आव्हानात्मक भूमिका पार पाडावी लागणार आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत ह्या मागण्या घटनात्मक किंवा कायदेशीर दृष्ट्या कशा बसवता येतील किंवा कशा पद्धतीने त्या मान्य करता येतील किंवा त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने केंद्र सरकारच्या माध्यमातून काही निर्णय घेता येतील यासाठी त्यांना आता खूप मेहनत करावी लागणार आहे. आणि केंद्रातलं त्यांचं जे काही राजकीय वजन आहे ते वजन त्यांना आता सिद्ध करावं लागणार आहे. हा एक भाग झाला. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की राज्यात सध्या पाऊस पाणी काही म्हणावं तसं चांगलं झालेलं नाहीये. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये टंचाईची स्थिती आहे. आता रब्बीचा हंगाम सुरू होईल. रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हे आता पुन्हा समोर येणार आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बेरोजगारीचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती सरकारने कंत्राटी भरती सारखे जे काही निर्णय घेतले आणि नंतर ते मागे घेतले त्यानंतर आता सरकारची जबाबदारी आहे की शासन, प्रशासन आणि एकंदरच सर्वसामान्य बेरोजगार तरुण ह्या सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून हा योग्य काही तो याच्यातून तोडगा निघाला गेला पाहिजे की राज्य सरकारमध्ये रिक्त असलेल्या जागाही भरल्या गेल्या पाहिजेत. प्रशासन चालण्याच्या दृष्टिकोनातून जे काही कामकाज सरकारचं आहे ते सुरळीत चाललं पाहिजे आणि राज्याच्या तिजोरीवर कमीत कमी आर्थिक भार
येईल अशा पद्धतीने त्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत. हे करत असताना दुसरीकडे राज्यातील तरुणांच्या, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत सरकारी नोकरी संदर्भामध्ये किंवा युपीएससी एमपीएससीच्या नोकऱ्यांसंदर्भामध्ये, त्या दृष्टिकोनातून कंत्राटी भरती जर आता सरकार करणार नसेल तर मग सरकारनं ज्या नियमित आपल्या पूर्वीच्या यंत्रणा आहेत त्याच्या मार्फत जर तरुणांची भरती करणार असेल आणि सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करणार असेल तर त्या पद्धतीने देखील काही निर्णय घेण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हानाची स्थिती आहे. सगळ्यात मोठं आव्हान जे आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे, मला असं वाटतं, ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या न्यायालयात जे आता सुनावणी सुरू आहे आणि या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांचं पहिलं नाव आहे. त्यामुळे ह्या सुनावणी संदर्भामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा जो बडगा उगारला गेलेला आहे त्याच्या समोर एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या राजकीय अस्तित्वाचा देखील एक प्रश्न निर्माण झालाय आणि आता कशा पद्धतीने या प्रश्नाला ते सामोरे जातील किंवा कशा पद्धतीने यातून मार्ग काढतील यासाठी देखील त्यांना आता दिल्लीच्या भाजपच्या बड्या नेत्यांच्या भूमिकेवरती अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे बऱ्याच आघाड्यांवर एकाच वेळी एकनाथ शिंदे यांना राजकीय आव्हानाची स्थिती आता निर्माण झालेली आहे आणि मला असं वाटतं की 30 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी होण्याआधी किंवा ही सुनावणी झाल्याच्या नंतरच्या नजीकच्या काही दिवसात दिवाळीपूर्वी राज्यात नव्याने काही राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत त्या राजकीय घडामोडींमध्ये गेल्या वर्षभरापासून शिवसेनेतून बाहेर आल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून जी काही आघाडीची भूमिका घेतली, जी काही प्रमुख राजकीय नेते म्हणून जे काही त्यांनी त्यांचं अस्तित्व दाखवलं, या सगळ्यातून त्यांना आता त्यांच्या अस्तित्वाचा एक नवा लढा द्यावा लागण्याची शक्यता आहे आणि हे त्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. किशोरजी, शिवसेनेतील या राजकीय फुटीचा भविष्यातील राजकारणावर काय परिणाम होऊ शकेल, काय होईल, याबद्दल आपण काय सांगू शकाल? शिवसेनेमध्ये जी फूट पडली आणि आता जी काही सुनावणी सुरू आहे विधानसभेच्या अध्यक्षांसमोर, या सुनावणीमध्ये शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोघांमध्ये आता नेमकं कोणाचे आमदार अपात्रता प्रकरणामध्ये अपात्र ठरतील किंवा शिंदेच्या बाजूने हा निर्णय होईल की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होईल हे आता लवकर समजेल. परंतु आता आपण जसं विचारलं तसं ह्या नजीकच्या काळात शिवसेनेच्या राजकारणाचा जो अध्याय सुरू झाला होता जून 2022 मध्ये, त्या अध्यायाची इतिश्री मला वाटतं होण्याची लवकरच वेळ आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच शक्यता आहेत. आता उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या 40 आमदारांपैकी 16 लोकांच्या अपात्रतेचा विषय समोर आहे. या संदर्भातला निर्णय जर सत्ताधारी पक्षात गेलेल्या आमदारांच्या विरोधात गेला तर उर्वरित जे मग 24 आमदार आहेत त्यांच्याबाबतचा विषय तातडीने पुढे येणार आहे किंवा या संदर्भामध्ये जे निष्ठावान शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरेंच्या गटासोबत राहिलेले आहेत त्यांच्या संदर्भातला जो विषय आहे तो देखील पुढे येऊ शकतो. आता हे विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयावरती अवलंबून आहे की यातल्या नेमक्या कुठल्या शक्यता पुढे येतील. परंतु आता एक महत्वाची आणखी एक घडामोड अशी होणार आहे की विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे 3 आमदार फुटले त्या संदर्भात देखील सर्वोच्च न्यायालयात 30 तारखेला होणाऱ्या सुनावणीमध्ये मुद्दा येण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे 9 आमदार मंत्री जे झालेले आहेत तर त्या संदर्भातला मुद्दा देखील आता सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये चर्चेला येण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भातला निर्णय सुद्धा देखील काही विधानसभेच्या अध्यक्षांना घ्यावा लागतो की काय, अशी परिस्थिती आता आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळेला हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पुढील विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी जर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या नुसार जर विधानसभेच्या अध्यक्षांनी सुनावणी घेऊन अपात्रते संदर्भातला निर्णय दिला नाही तर मग ह्या सर्वोच्च न्यायालयात झालेल्या निवाड्याचा काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे आता शिवसेनेच्या 2 गटांमध्ये अपात्रता संदर्भामधला निर्णय जो काही असेल तो येण्याची शक्यता आहे
आणि मग त्यातून एक नव्या राजकीय संघर्षाला किंवा एका नव्या राजकीय वळणाला आपण जाणार आहोत, अशी एक स्थिती आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आता अशी आहे की आता लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत किंवा आता देशभरात ज्या विधानसभांच्या निवडणुका सुरू आहेत, या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाची वाटचाल कशा पद्धतीने होणार आहे आणि मला असं वाटतं डिसेंबर महिन्यामध्ये हे निकाल लागतील. त्यानंतर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये काय परिस्थिती असेल, त्यानुसार महाराष्ट्राच्या राजकीय संपूर्ण जे काही वर्षभरापासून किंवा 2 वर्षापासून आपण जे पाहतो, या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. कारण भारतीय जनता पक्षासाठी महाराष्ट्र हे एक महत्वाचं राज्य आहे आणि जर 5 विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही, तर लोकसभेच्या निवडणुकीवर ह्या संपूर्ण निकालांचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून काही करेक्शन करणाऱ्या ऍक्शन, राजकीय चुका सुधारण्यासाठी एखादी राजकीय चाल खेळली जाईल की काय, अशी देखील शक्यता आहे, अशी देखील चर्चा आहे. आणि मला असं वाटतं की त्यामुळे देखील राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवे भूकंप किंवा आपण जे म्हणतो की नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. तर मला असं वाटतं की पुढच्या डिसेंबर महिन्यापर्यंत आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही नवे अध्याय जोडले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेसंदर्भात, भारतीय जनता पक्षासंदर्भात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात यातून एका नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात होण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्या ज्या काही घडामोडी आहेत, यांचं वेळोवेळी आपण राजकीय विश्लेषण करत राहू आणि या संदर्भामधल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या सर्वसामान्य दर्शकांसाठी समोर मांडत राहू, असं मला वाटतं.